हॅलो आणि वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे. एका आठवड्यानंतर भेटतो आपण. माझी प्लॅनिंग सुरू होती की आपण लवकरच डेली कमीत कमी एक तरी लेक्चर 15 ते 20 मिनिटाचं लाईव्ह ठेवूया, ज्यामध्ये आपण जेईचे काही कन्सेप्ट क्लिअरली शिकूया, राईट. त्या व्यतिरिक्त माझं स्वतःचा असा प्लॅन आहे की काही जेईमध्ये मेन्स आणि ॲडव्हान्समध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे युजली तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये भेटतील किंवा आपण निग्लेक्ट करतो शिकताना, ते पण मी काही रिवाईज करेल. एका वीकमध्ये एक टॉपिक आणि त्याच्याशी रिलेटेड वेगळे कन्सेप्ट आणि वेगळे क्वेश्चन हे अटेम्प्ट करायची एक माझी तयारी आहे. तर आजपासून मी सुरुवात करतो. पहिला टॉपिक, फर्स्ट टॉपिक आहे आपला इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ सम. आता आपण सर्वांनी ऐकलं आहे, आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन काय असते. बेसिकली की जर माझ्याकडे एक ग्राफ असेल, आता मी पूर्ण डिटेलमध्ये जात नाही, ठीक आहे. मी ॲझ्युम करून चालतो की तुम्हाला ॲव्हरेज थोडं बेसिक माहिती असेल. तर थोडं बेसिक जर माहिती असेल तर मी ॲझ्युम करतो की तुम्हाला फंक्शन काय हे माहिती आहे, कंटिन्युटी काय हे माहिती आहे. जरी नसेल माहीत तर एक बेसिक आयडिया म्हणजे की एक माझ्याकडे ग्राफ आहे फंक्शनचा, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा ग्राफ कसा ड्रॉ करतो आपण, एक्स आपलं इनपुट आहे, वाय आपलं आउटपुट आहे, किंवा मॅथमॅटिकल टर्ममध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल. डिफरंट पॉईंट्स मिळाले, पॉईंट्सला जॉईन केलं आणि मला काय मिळालं, एक ग्राफ मिळाला. आता जेव्हा मी इंटिग्रेशन हा वर्ड यूज करतो त्याचा बेसिक अर्थ आहे काय की मला एरिया पाहिजे. मग जर एरिया कॅल्क्युलेट करायचं तर कुठून ना कुठून स्टार्ट करावं लागेल. लेट सपोज मी याची इनिशियल पॉईंट घेतला हा ए पॉईंट पासून, मला एरिया पाहिजे बी पॉईंट पर्यंत, राईट. ही वायची व्हॅल्यू किती होणार, ही वायची आपली व्हॅल्यू होणार आहे एफ ऑफ ए, आणि सिमिलरली ही व्हॅल्यू आपली काय होणार आहे एफ ऑफ बी. का बरं, कारण की इथे ए आपलं इनपुट आहे, या केसमध्ये बी आपलं इनपुट आहे. आपल्याला हा एरिया पाहिजे. आता हा एरिया मला कॅल्क्युलेट करायचा आहे, ऑब्व्हियसली मी इंटिग्रेशन न करू शकतो. म्हणजे बेसिकली मला हा फॉर्म्युला पाहिजे की इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. हा फॉर्म्युला मला काढायचा आहे, पण मी कुठल्या फॉर्ममध्ये काढतोय, ॲज अ लिमिट ऑफ अ सम. आता ॲज अ लिमिट ऑफ अ सम काढताना हा कन्सेप्ट आला कुठून, ते एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला शिकायचा की हा कन्सेप्ट आला कुठून. लिमिट ऑफ अ सम, त्याला आपण इंटिग्रलमध्ये किंवा इंटिग्रलला लिमिट ऑफ सम मध्ये कसं लिहू शकतो. बघा, माझी एक सिंपलचा परत तोच ग्राफ आपण शॉर्ट करून कन्सेप्ट समजून घेऊया. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, सेम माझा ग्राफ आहे. इथे माझ्याकडे पॉईंट ए आहे, इथे माझ्याकडे समजा पॉईंट बी आहे. आता मला पाहिजे हा ग्राफ, जो हा शेड केलेला आहे, हा पोर्शन म्हणजे माझा एरिया अंडर द कर्व आहे फॉर वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता मला इंटिग्रेट नाही करायचं, मला फक्त ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे. तर मी काय करू शकतो, माझ्याकडे एक सिंपल चॉईस आहे. मी काय करणार, याला एक्सटेंड करतो, याला एक्सटेंड करतो. बेसिकली या रेक्टँगलच्या बरोबर अप्रॉक्सिमेटली माझा एरिया आहे, किंवा जर तिथून नाही ड्रॉ करायचं मी इथून पण ड्रॉ करू शकतो की या छोट्या रेक्टँगलच्या एवढा माझा एरिया आहे. अप्रॉक्सिमेट म्हटलं मी, एक्झॅक्ट नाही, अप्रॉक्सिमेट. का बरं, कारण थोडा कॅल्क्युलेशनमध्ये सुटला. जो माझ्याकडे फॉर्म्युला तो होता रेक्टँगलचा. एक तर मी रेक्टँगल मोठा घेऊ शकतो किंवा रेक्टँगल छोटा घेऊ शकतो. मोठा रेक्टँगल घेतला तरी अप्रॉक्सिमेटली दिलेल्या एरियापेक्षा जास्त असेल, म्हणजे या मोठ्या रेक्टँगलच्या नेहमी खाली हा एरिया असणार, किंवा सेम कंडिशन या छोट्या रेक्टँगलच्या जास्तच थोडा एरिया असणार. म्हणजे हा एरिया जो आहे हा अप्पर बाउंड आणि लोअर बाउंडच्या मध्ये आहे. हा कन्सेप्ट मी सांगताना दोन गोष्टी लक्षात ठेवा की फंक्शन आपलं कंटिन्युअस आहे, ठीक आहे, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे एंड पॉईंट्सवर, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल एंड पॉईंट्सवर. आणखी इम्पॉर्टंट पॉईंट, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता ही गोष्ट कशी आहे ते एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला समजून सांगेल. आतासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जर मला एरिया काढायचा आहे, मी एक तर त्याला मोठ्या रेक्टँगलपेक्षा छोटा लिहू शकतो कारण की एफ ऑफ बी आहे, किंवा छोट्या रेक्टँगलपेक्षा मोठा लिहू शकतो. म्हणजे म्हणण्याचा उद्देश की जो माझा एरिया आहे, एरिया आता रेक्टँगल आहे, ती झाली आपली हाईट पहिल्या मोठ्या रेक्टँगलसाठी, आणि ती झाली आपल्या छोट्या रेक्टँगलसाठी हाईट, आणि ही आहे आपली लेंथ. लेंथ किती असणार, बी मायनस ए. हा एरिया आहे बी मायनस ए इंटू मोठ्या रेक्टँगलची हाईट किती आहे एफ ऑफ बी, आणि बी मायनस ए छोट्या रेक्टँगलची हाईट किती आहे एफ ऑफ ए. या दोघांच्या मध्ये आपला एरिया लाय करतो. पण आपल्याला फक्त अप्रॉक्सिमेशन भेटलं आहे, हे अप्रॉक्सिमेट एरिया दोघांच्या मध्ये तो लाय करतो माहिती आहे आपल्याला, पण किती ॲक्युरेट आहे माहिती आहे का, नाही माहिती.
मग ह्या गोष्टीला आणखी ॲक्युरेट करायसाठी आपण एक नवीन पॉईंट काय करू शकतो, समजा सेम गोष्ट सेम फंक्शन, इथे ए आहे तुमचा, इकडे एफ ऑफ ए आहे, इथे बी असेल, इथे तुमच्याकडे एफ ऑफ बी आहे. आता मी काय करतो, यावेळेस मी याला दोन पार्टमध्ये सेपरेट करतो. ठीक आहे, उदाहरणार्थ मी आता याला दोन पार्ट केले असे, हा जरा पहिला माझा एरिया आणि हा दुसरा एरिया, आणि सपोज मधातला एखादी काहीतरी नाव देतो, हा पॉईंट आहे माझा एक्स. ओके, नो प्रॉब्लेम. या केससाठी हा जो पहिला एरिया असेल, जो मी आता एरिया कॅल्क्युलेट करणार आहे, ऑब्व्हियसली याच्यापेक्षा मोठा असेल, कारण की मग आता खालचा एरिया कॅल्क्युलेट करतोय, हा एवढा एरिया आपला सुटला आहे खाली, नो प्रॉब्लेम, ते आपल्याला काही हरकत होत नाही. आता झालं काय बघा, इथे एरिया कॅल्क्युलेट करताना ही माझी लेंथ आहे. आता मी दोन पार्ट केले, दोन्ही इक्वल पार्ट आहे, ते आहे डेल्टा एक्सच्या बरोबर. किती पार्ट केले? दोन पार्ट केले इक्वलचे पार्ट. सो डेल्टा एक्स आणि डेल्टा एक्स. सो लेंथ किती आहे? डेल्टा एक्स. या पहिल्या रेक्टँगल मध्ये हाईट किती आहे? एफ ऑफ ए प्लस, आता नेक्स्ट टाइम मध्ये परत लेंथ माझी डेल्टा एक्स, पण हाईट किती झाली? हा एफ ऑफ एक्सच्या बरोबर झाला, राईट. आता तुम्ही बघू शकता या वरच्या केसमध्ये खूप सारा एरिया सुटला होता. आता हा जो एरिया थोडा सुटला होता तो आपण इथे कव्हर अप केलाय. जर मी आणखी याला एक दोन स्टेप समोर गेलो, या दोनचे चार पार्ट करतो, सपोज आणखी समोर गेलो, लॉजिक सेम आहे, लॉजिक चेंज नाही केलं आहे. दोन पार्टनं मन नाही भरलाय, आणखी पार्ट वाढवले, चार पार्ट केले. हा माझा ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, एफ ऑफ ए, सपोज एफ ऑफ बी आहे, थोडं कंटिन्यूस चालू. चार पार्ट केले, इक्वल पार्ट, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. बघा आता जशी मी पार्ट वाढवले, पार्ट इन्क्रीज केल्याबरोबर माझा एरिया कव्हर पण वाढला. म्हणजे लॉस ऑफ एरिया जो काय, तो एरिया लॉस काय झाला, कमी झाला. म्हणजे जर मी याची जास्त पार्ट करत गेलो, तर माझा एरिया पण काय होणार, जवळपास ॲक्युरेट होईल. का बरं? कारण की थोडासा लॉस राहील. म्हणून जेव्हा मी हा ए टू बी जो हा जो रेशो आहे माझा, याला मी जर एन स्ट्रिपमध्ये कन्वर्ट केलं, एन स्ट्रिप समजा किती कॅल्क्युलेट नाही केली सध्या आपण, पहिली, दुसरी, तिसरी, अँड सो ऑन. ठीक आहे, जर मी याला असे डिफरंट एन स्ट्रिपमध्ये कव्हर केलं, सो लेट्स से देयर आर एन स्ट्रिप्स. लेंथ कशी असणार? ऑब्विसली इक्वल विड्थ ऑफ इक्वल विड्थ, कारण की सेम त्याला आपण कट केलेलं. इक्वल विड्थ म्हणजे काय होणार, टोटल माझ्याकडे लेंथ किती होती, ही माझ्याकडे टोटल लेंथ होती ए पासून बी पर्यंत. सो बी मायनस ए लेंथ होती, याला मी एन स्ट्रिपमध्ये कव्हर केलं, तर आपल्याला किती मिळालं? एक लेंथ मिळाली. ती जी लेंथ आहे माझी, विड्थ आहे, ती आहे डेल्टा एक्स. मग आता जर हे डेल्टा एक्स माझी विड्थ आहे, हे कॅल्क्युलेट करणं सोपं आहे. कसं आहे? मग तेच जे आपण आधी केलं होतं, छोटे छोटे रेक्टँगल बनवायचे. इथे जे छोटे छोटे रेक्टँगल जेव्हा तुम्ही बनवणार, जेवढे छोटे रेक्टँगल बनले तेवढा लॉस ऑफ एरिया कमी आहे आपला. जेवढा लॉस ऑफ एरिया कमी असेल तेवढी आपल्या या एरियाची ॲक्युरेसी जास्त असेल. म्हणजे जो काही कॅल्क्युलेट न झालेला एरिया आहे तो कमी झाला. मग न झालेला कॅल्क्युलेट एरिया कमी झाला म्हणजे आपण जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो जास्त झाला. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला जो एरिया पाहिजे आपण तो कॅल्क्युलेट करतोय. आता एक एक एरिया काढून बघा. मी स्टार्ट केला ए पासून. सो एफ ऑफ ए इंटू डेल्टा एक्स पहिल्याचा एरिया. दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर काय होणार आहे? आता एफ ऑफ हा पुढचा पॉईंट येणार. याच्यामध्ये किती ऍड झाला? डेल्टा एक्स एक्स्ट्रा ऍड झाला. अगेन इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे. आणखी पुढच्या टर्म साठी काय? पहिला, दुसरा आणि तिसरी हाईट आली. तिसरी हाईट मध्ये काय होणार? अगेन डेल्टा एक्स ऍड झाला. पहिले एक होता, आणखी एक ऍड झाला, तर 2 डेल्टा एक्स फंक्शनच्या आतमध्ये. लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी फंक्शनच्या आतमध्ये आहेत. आणि या फंक्शनची व्हॅल्यू आहे ही, जी तर रँडमली जर लक्षात तिथे येईल. आता हे कंटिन्यू चालत राहील. कधीपर्यंत? लास्ट बी पर्यंत जाईल का? नाही, बी च्या आदल्या टर्म पर्यंत. माझे टोटल एन स्टेप्स आहे. किती स्टेप्स आहे? एन स्टेप. एन नंबरच्या स्टेपच्या आधीपर्यंत म्हणजे जे आपले फंक्शन आहे एफ ऑफ ए प्लस एन मायनस 1 डेल्टा एक्स इंटू डेल्टा एक्स. ह्या सगळ्याची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटते? आपल्याला मिळतो एक अप्रॉक्सिमेट एरिया जो या कर्वचा आहे ए पासून बी पर्यंत. आता बघा एरिया कशाच्या बरोबर झाला? हा ऍडिशनच्या बरोबर झाला. आता त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इथे एफ ऑफ ए आहे, इथे पण एफ ऑफ ए आहे, प्लस डेल्टा एक्स
2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स अप टू n-1 टाइम्स. जर समजा या डेल्टा एक्स ला एक सिंपल सी व्हॅल्यू अज्युम केली तर लेट्स सपोज दिस डेल्टा एक आय आहे. प्रत्येक वेळेस डेल्टा एक्स चेंज होईल. सो b मायनस an. ओके, अप्रॉक्सिमेट पकडला एक्स आय, रॅन्डम व्हॅल्यू. ही एक्स आय, आपण एक्स आय पहिला एक्स आय 0x आय 1x आय 2x आय 3x आय 4x आय अप टू n-x आय. म्हणजे जो आपला एरिया झाला सध्या आपण जो कॅल्क्युलेट करतो, जो अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे, हा कशाचा आहे? समेशनच्या. कशा समेशनच्या बरोबर? जो एफ ऑफ ए आहे आपला, त्याच्यामध्ये आपण आय टाइम्स डेल्टा एक्स म्हणजे एक्स आय ठेवला आहे. इन शॉर्ट मध्ये आय टाइम्स डेल्टा एक्स. आय म्हणजे किती? आय ची व्हॅल्यू चेंज करायची 0 पासून 1 2 3. सो आय रन्स फ्रॉम 0 टू n-1. हा झाला आपली हाईट आणि वेट किती आहे आपला? डेल्टा एक्स. हा झाला आपला अप्रॉक्सिमेट एरिया. याच एरियाला एक चांगलं नाव आहे, माझा फेवरेट मॅथमॅटिशियन पैकी एक आहे, त्याचं नाव आहे रीमन फॉर्म्युला. आहे हा रीमन मेथड आहे सॉल्व्ह करायची. ठीक आहे, रीमन फॉर्म्युला इंटिग्रेशनचा कन्वर्ट केला आपण एरियाला समेशनच्या फॉर्ममध्ये. एकदम सिंपल आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही. सो बेसिकली आपण काय केलं आहे, एरिया ऑफ इंटिग्रल काढला आहे. तो एरिया जो इंटिग्रलचा तो कशाच्या फॉर्ममध्ये काढला? समच्या फॉर्ममध्ये. त्यासाठी आपण काय केलं आहे, n डिफरंट स्ट्रिप्स घेतल्या. आणि इथून आपल्याला एक गोष्ट आणखी समजली की जेवढ्या जास्त आपण स्ट्रिप्स घेऊ शकतो तेवढा आपला एरिया काय होणार आहे? ॲक्युरेट होणार आहे. जेवढ्या आपण स्ट्रिप्स घेणार आहे तेवढा आपला एरिया काय होणार आहे? ॲक्युरेट होणार आहे. म्हणजेच आपण इनडायरेक्टली काय म्हणू शकतो की जेव्हा दिस समेशन दिस n टेन्स टू इन्फिनिटी, जेवढ्या जास्त स्ट्रिप्स घेतल्या आपण तेवढा आपला ॲक्युरेट एरिया राहणार. सो देन एरिया इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एरिया गिवन च्या बरोबर. सो या फॉर्म्युल्यामध्ये फक्त एक लिमिट वर्ड लावायचा आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. राईट, एकदम सिंपल आहे. समेशन लक्षात ठेवा, जेव्हा आपण आय ची व्हॅल्यू 0 पासून n-1 पर्यंत घेऊन जातो, तर तो रीमन फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करतो आपण? ग्राफच्या खालच्या एरियाला ऍड करत जातो. या ग्राफच्या खालच्या एरियापासून ऍड करत जातो. एफ ऑफ एक्स आय ऑब्विसली ए प्लस डेल्टा त्याच्यामध्ये आला आणि इंटू डेल्टा एक्स. हा आहे आपला इंटिग्रल ॲज लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला. एकदम सिंपलचं लॉजिक आहे. आता डेल्टा एक्स काढायचा म्हटलं, डेल्टा एक्स साठी आपला हा फॉर्म्युला आहे. तुम्ही ही व्हॅल्यू तिथे पुट करून सॉल्व्ह करू शकता आणखी. आता या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आज आपण फक्त बघितलं की कन्वर्ट कसं केलं इंटिग्रलला लिमिट ऑफ सम किंवा वाईस वर्सा समला इंटिग्रेशनमध्ये कसं कन्वर्ट केलं. ओळखणे एकदम सिंपल आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या सिरीजची सम दिसली आणि ते सम कुठे चालली आहे? इन्फायनाइट कडे चालली, इन्फायनाइट नंबर ऑफ टर्म्स कडे चालली आहे, त्यावेळेस त्या समला आपण इंटिग्रलमध्ये कन्वर्ट करू शकतो. राईट, सिंपलचा कन्सेप्ट आहे. याच कन्सेप्टवर आणखी डिटेलमध्ये आपण उद्या बघूया काही पॉईंट्स आणि त्याच्याशी रिलेटेड एखादा क्वेश्चन. राईट, तर भेटूया परत पुढच्या इंटरेस्टिंग टॉपिक सोबत याच पार्टमधला. टिल देन टेक केअर, बाय बाय.